नमस्कार मंडळी. सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. तर दिवाळीची जोरदार तयारी तुमची पण चालूच झाली असेल. आम्ही पण आज दिवाळीच्या फराळाची आणि डेकोरेशनच्या सामानाची खरेदी करण्यासाठी डीमार्टला आलोय. तर डीमार्टमध्ये आम्ही सगळ्यात आधी दिवाळीचं फराळ म्हणजे चिवडा, लाडू, चकली इत्यादीसाठी लागणारे सामान पहिल्यांदा आम्ही घेतलं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे दिवाळीची किती गर्दी असते डीमार्टमध्ये, म्हणून आम्ही आज लवकर आलेलो आहोत. तरी पण थोडी-थोडी गर्दी वाढतच होती आणि इथे डेकोरेशन तर खूपच छान केलंय आणि भरपूर सामान इथे आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे साबण, दिवे, खूप सुंदर-सुंदर दिवे असे इथे आलेले आहेत आणि पणत्या पण इथे खूप छान आल्या आहेत. रंगीबेरंगी पण आहेत आणि आपल्या मातीच्या पण आहेत, ज्याला आपण घरी पण कलर करू शकतो. तर आम्ही दोन्ही प्रकारच्या पणत्या बघितल्या आणि घेतल्या. तसेच काचेच्या पणत्या पण इथे आहेत, ज्याच्यामध्ये आपण मेणबत्तीचं जे छोटं मिळतं ना डीमार्टमध्ये ते ठेवू शकतो. तोरणं वेगवेगळ्या कलरची इथे आलेली आहेत. वॅक्सच्या मेणबत्त्या त्या पण खूप सुंदर इथे आलेल्या आहेत. वेगवेगळ्या कलर आणि वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. नंतर आम्ही वरच्या फ्लोअरवरती काय मिळते का म्हणून गेलो. तर तिथे आम्ही शोधत होतो मुलांसाठी काही घेता येईल का. मग नंतर आम्हाला फटाक्यांची गन दिसले तिथे. मग आम्ही मुलांसाठी फटाक्यांचे गन पण घेतले आणि तसेच परत अजून तिथे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे होते. काचेंचे सुंदर दिवे आलेले आहेत तिथे. नंतर आम्ही मोती साबण शोधायला लागलो. पण आम्ही कर्नाटकमध्ये राहत असल्यामुळे इकडे दिवाळीचा प्रकारच नाहीये. तर मोती साबण शेवटी काही आम्हाला सापडलंच नाही. उटणं पण सापडलं नाही. नंतर आम्ही तेल वगैरे बघितलं. तर मुलांसाठी थोडासा खाऊ घेऊया म्हणलं. अशा प्रकारे आम्ही डीमार्टमधून दिवाळीची तयारी करण्याचं साहित्य घेऊन निघालो. तर कसा वाटला हा छोटा ब्लॉग ते नक्की सांगा. तिथून आम्ही आकाश कंदील आणि पणत्यांच्या दुसऱ्या दुकानामध्ये आलो. तर तिथे खूप सुंदर कलरफुल आकाशदिवे होते. म्हणजे आपल्याला हे कन्फ्यूज करून टाकतात, की आपण कोणतं घ्यायचं नक्की. इतक्या सुंदर माळा पण होत्या तिथे डेकोरेशनच्या. फुलांचे हार, तोरणं खूप छान-छान होतं सगळं तिथे. लक्ष्मीची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती अशी पण सुंदर तिथे खूप मूर्ती मिळत होत्या. मेन म्हणजे तोरणं खूप वेगवेगळ्या प्रकारची इथे आलेली आहेत. छान असं कलेक्शन इथे आम्हाला बघायला मिळालं. तर नक्की सांगा माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. थँक यू फ्रेंड्स.